हॅलो. आज आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात करतो आहे तुमच्या 10th बेसिकली ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय याच्याबद्दल तुम्हाला यापूर्वीही बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. पण या वर्षीपासून आपण ग्रॅव्हिटेशनबद्दल डीप इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात करणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन, केपलर, टायको ब्राहे वगैरे वगैरे बऱ्याच सायंटिस्टचं काम पाहिलं. त्यांनी आत्तापर्यंत कशाप्रकारे प्रगती करत आणली ते आपण पाहिलं. या चॅप्टरमध्ये आपण स्पेसिफिकली आयझॅक न्यूटननं ग्रॅव्हिटेशनमध्ये काय योगदान दिलं याच्याबद्दल बोलणार आहोत. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की न्यूटनची जी ग्रॅव्हिटेशनची थेअरी आहे त्याच्यात मॉडिफिकेशन करण्याचं, त्याच्यातल्या काही चुका दाखवण्याचं काम, त्याच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बदलण्याचं काम 20व्या शतकात आईन्स्टाईननं केलं. आता हे काम काय होतं हे शिकायचं असेल तर आधी आपल्याला न्यूटन समजून घेतला पाहिजे. आणि न्यूटन समजून घेण्यात आपली किमान पुढची 5-6 वर्ष तरी जातील. आत्ता आपण तुमच्या सिलेबसमध्ये काय न्यूटन सांगतो ते पाहायला सुरुवात करणार आहोत. आता हे चित्र तुम्हाला इथं दिसतंय बरोबर. काय आहे हे? ॲपल कम्प्युटर्स कॉर्पोरेशन. हा ॲपलचा पहिला लोगो आहे, 1976-77 साली तयार झालेला ॲपल कम्प्युटर्सचा. आता त्याच्या आतमध्ये बघा हा न्यूटन आहे आणि न्यूटनच्या वर ॲपल त्याच्या डोक्यावर पडतं आहे, अशा प्रकारची सिच्युएशन आहे. ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे, तुमच्या पुस्तकात पण दिलेली आहे. असं म्हटलं जातं की न्यूटनच्या सफरचंदाच्या बागा होत्या, ते खरंच आहे. आणि तिथे तो एकदा प्लेग जेव्हा आलेला होता तेव्हा शाळा कॉलेजेस आत्ता जशी आपली बंद आहेत तशी त्या काळात ही बंद होती. आणि मग तो तिथं त्याच्या बागेत जाऊन विचार करत बसायचा, काहीतरी चिंतन करत बसायचा, अभ्यास करत बसायचा. तेव्हा एकदा ॲपल त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याला ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला. अशा प्रकारे थोडक्यात स्टोरी सांगितली जाते. आता ह्या स्टोरीबद्दल किती खोटी याबद्दल शंकाच आहेत. तुम्ही जरा ते शोधून पाहिलं तर बरं होईल. हा एक होमवर्क आहे. फेक न्यूज कशा सर्च करायच्या, कशाप्रकारे मिसइन्फॉर्मेशन पसरते हे पण तुम्हाला समजून घेता येऊ शकेल. ठीक आहे, तर आपण येऊयात मुख्य मुद्द्यावर. तर आता काय होत होतं? ॲपल होतं असं ते म्हणता आहेत एक. ओके, आता हे ॲपल आहे असं समजूयात आपण. आणि ते काय पडलं? खाली पडत होतं. ते खाली पडत होतं त्याचं कारण की काहीतरी फोर्स होता आणि त्याची डिरेक्शन काय होती? डाऊनवर्ड. कशी डिरेक्शन होती? डाऊनवर्ड. म्हणजेच कुठं? म्हणजेच टुवर्ड्स अर्थ. ठीक आहे. आता असं तुमच्या पुस्तकात म्हटलं आहे, बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की हे पाहिलं आणि न्यूटनला वाटलं की अरे बरोबर प्लॅनेट्स पण अशीच फिरत असणार आहेत. उदाहरणार्थ हा मून आहे, जसं प्लॅनेट नाही आहे तो आपला सॅटेलाईट आहे नॅचरल, तो मून जो आहे तो सुद्धा पृथ्वीभोवती रिव्हॉल्व करतो. त्याचं कारण काय? तर ग्रॅव्हिटेशन. आता मग प्रश्न पडला पाहिजे की ॲपल पडतं ग्रॅव्हिटेशनमुळं खाली, पण चंद्र तर काही खाली पडत नाही ना, तो तर पृथ्वीभोवती नुसताच फिरतोय. मग मूनचं जे रिव्हॉल्युशन आहे त्याला ग्रॅव्हिटेशन कसं जबाबदार आहे? मून रिव्हॉल्युशन ग्रॅव्हिटेशनवर कसं जबाबदार आहे? हाच आपल्याला प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन आपण नीट फॉर्म करून घेऊयात, इथं फ्रेम करूयात की हाऊ कॅन वी से that because of gravity moon revolves around our earth. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता तुमच्याच बुकमधलं एक उदाहरण आपण घेऊया. तुमच्याच बुकमधली ही इमेज आहे. काय होतं या ठिकाणी? तर एक मुलगी उभी आहे. तुम्हाला गोफन नावाचा प्रकार माहिती आहे? शेतामध्ये पाखरं जी असतात ती धान्यावर बसून नयेत, ती उडवून लावावीत यासाठी शेतकरी गोफन नावाचे एका गोष्टीचा वापर करतात. तशाच प्रकारे हे यंत्र आहे. एक दोरी आहे इथं या भागामध्ये आणि जस्ट मिनिट, दोरी आहे आणि त्या दोरीला काय बांधलेलं आहे? एक स्टोन बांधलेला आहे किंवा बॉल बांधलेला आहे आणि ती दोरी वर फिरवली जाते. तर मग अशी सिच्युएशन असताना काय काय घडेल, काय होऊ शकेल ह्याच्याबद्दलचे 3-4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जस्ट मिनिट, पहिला प्रश्न आपला असा आहे की जर तुम्ही हे असं करत असाल तर
काय होत असेल? आर यू अप्लाइंग एनी फोर्स? हे करून बघा तुम्ही हवं तर, आणि मग मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही फोर्स अप्लाय करताय का? हे जेव्हा असं घडत असतं, तो चेंडू गोल 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 फिरत असतो वायरसोबत किंवा त्या दोरीसोबत, तेव्हा तुम्ही काही फोर्स अप्लाय करत असता का? दुसरा प्रश्न आहे, इन विच डायरेक्शन इज द फोर्स ॲक्टिंग? इन विच डायरेक्शन इज द फोर्स ॲक्टिंग? थर्ड क्वेश्चन आहे, हे तुमच्या पुस्तकातलेच प्रश्न आहेत. हाऊ विल यू स्टॉप धिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? कसं बंद करणार ही फोर्स ॲक्ट करायचं, जर ती फोर्स तुम्ही लावत असाल तर? आणि फोर्थ क्वेश्चन आहे की जस्ट अ मिनिट, व्हॉट विल हॅपन or what would be the effect? काय होईल? what will happen after we stop applying the force? आपण फोर्स लावण्याचं बंद केल्यानंतर काय होईल? या 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची. आता तुम्हीच सांगा, आर यू अप्लाइंग फोर्स? करून बघितलंय? होय, आपण फोर्स अप्लाय करतो. तर हा दुसरा प्रश्न जरा बाजूला ठेवूयात, तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. हाऊ विल यू स्टॉप धिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? सरळ आहे, दोरी लूज सोडायची किंवा बाजूला हात काढून आपण हातातनं बाजूला काढून ठेवायचं, बरोबर आहे. त्याच्यामुळं फोर्स अप्लाय व्हायची स्टॉप होईल आणि त्यामुळं दोरी पण थांबेल, तो चेंडू फिरायचा पण थांबेल. ह्या प्रश्नाचं पण उत्तर मिळालं. व्हॉट विल हॅपन आफ्टर वी स्टॉप अप्लाइंग द फोर्स? आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल? एक तर जर तो चेंडू पॅक बांधलेला असेल तर काय होईल? ती दोरीसोबत तो खाली येईल, खाली ओढला जाईल. आणि जर तो पॅक बांधलेला नसेल तर? गोफन बघितली आहे, काय होतं तिथं? तो दगड लांबवर जातो. या तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ना, इथं दिसतंय, इथं काढलेलं आहे बघा त्यांनी, की ह्या सर्क्युलर आकारामध्ये ते फिरतंय आणि इथं जो चेंडू आहे तो तिथून बाहेर पडणार जेव्हा आपण फोर्स थांबवू तेव्हा. हेच आपण एका ॲनिमेशनमध्ये आता पाहूयात. बघा काय होतंय. चेंडू आधी फिरत होता आणि जेव्हा जेव्हा आपण तो सोडू तेव्हा तेव्हा त्याची एका डिरेक्शनमध्ये तो चेंडू बाहेर पडणार आहे. आणि ती कोणती डिरेक्शन असणार आहे? कुठल्या दिशेने तो बाहेर पडेल? विचार करा, ह्या प्रश्नाचा विचार करा की तो कोणत्या दिशेने बाहेर पडेल. ही इमेज आता आपण पॉज करूयात आणि पाहूयात की तो कोणत्या दिशेने बाहेर पडणार आहे. ओके, इथं आपण इमेज पाहिल्याला घेतलेली आहे. ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की चेंडूची दिशा कशी आहे. जेव्हा जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्या सर्कलला टँजेन्शियल, कशी आहे? टँजेन्शियल. जेव्हा जेव्हा तो चेंडू बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्या सर्कलला दिशा कशी आहे? टँजेन्शियल, स्पर्शिका, स्पर्श करून जाणारी. समजा इथून चेंडू बाहेर पडला असता तर कुठे जाणार तो? सरळ. करेक्ट आहे, कळलं तुम्हाला? सो अशा प्रकारे मुवमेंट होत असणार आहे. मग आता जेव्हा जेव्हा आपण त्या चेंडूला ॲब्रप्ट रिलीज करतोय, त्याला बाहेर सोडून देतोय, त्यावेळेस तो या बाहेरच्या दिशेने जातोय, बरोबर आहे. पण जेव्हा आपण त्याला फोर्स लावायचं चालू ठेवलेलं असतं तेव्हा तो कुठल्या दिशेला जातोय? या आतल्या बाजूला वळतोय, बरोबर आहे ना? या आतल्या बाजूला वळतोय. म्हणजे आतल्या बाजूला वळतोय याचा अर्थ त्याला या बाजूला, आतल्या बाजूला कोणतरी ओढत असेल ना, या साईडला, बरोबर आहे. इकडच्या बाजूला कोणतरी ओढतंय, ही कुठली तरी एक फोर्स असणार आहे. ही आहे तुमची इनवर्ड फोर्स. कुठे जातीये? तिची दिशा कुठल्या साईडला आहे? तिची दिशा आहे टुवर्ड्स द सेंटर, बरोबर ना? हे तुमचं सेंटर आहे, या सेंटरकडं ती फोर्स जातीये, बरोबर आहे. आणि या फोर्सलाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. कसली फोर्स म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स. आता आपण आणखी एकदा बघूया, हे फोर्स इनवर्डच आहे असं तुमच्या पुस्तकात पण म्हणलंय, ते कसं प्रकारे. आता आपण
सपोज की हा तुमचा सर्कल आहे, ठीक आहे. या सर्क्युलर पाथमध्ये तो चेंडू फिरतोय. आपण एक 3-4 पॉईंट्स घेऊयात. हा पहिला पॉईंट आहे जिथून आपण स्टोन रिलीज केला समजा, तर तो कुठल्या दिशेला जाईल बरं? बरोबर, या दिशेला जाणार आहे. ही त्याची कशाची डिरेक्शन आहे? व्हेलॉसिटीची, पण ही त्याची डिरेक्शन आहे, ठीक आहे. ही कशाची डिरेक्शन आहे? व्हेलॉसिटीची. समजा मी इथून रिलीज केला, कुठल्या दिशेला जाईल? या दिशेला जाणार, करेक्ट आहे. इथून रिलीज केला, कुठल्या दिशेला जाईल? बरोबर. आपल्याला काय लक्षात आलेलं आहे? तो टँजेन्शियली जातो. कुठे जातो? टँजेन्शियली जातो. समजा मी इथून रिलीज केला, तर तो कुठे जाईल? या दिशेला जाणार आहे, करेक्ट आहे. तर आता आपण काय करूयात, काढून घेऊयात. हा जो व्हेलॉसिटीज आहेत ना, ह्या व्हेलॉसिटीज आहेत सगळ्या. व्हेलॉसिटीची ही डिरेक्शन आहे. एकतर ही एक आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे असं आपण कन्सिडर करतो. तुम्हाला माहिती आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डिरेक्शन ॲट ईच पॉईंट चेंज होते आणि आपण एक्झाम्पलमध्ये पण पाहिलं ती टँजेन्शियल असते, ठीक आहे. तर आता आपण ही एका पॉईंटमधून समजा की हे बाहेर पडतात व्हेलॉसिटीज सगळ्या. ह्याची डिरेक्शन बघा सरळ होती या डिरेक्शनची. याची डिरेक्शन कशी होती? तिरकी होती, ठीक आहे. त्याच्यानंतर याची डिरेक्शन कशी होती? या बाजूला होती, ओके. त्याच्यानंतर पुढची ह्याची डिरेक्शन कशी आहे? खालच्या दिशेला आहे, अशी या बाजूला होती, ठीक आहे. हे तर आपल्याला पटलेलं आहे. आता आपण काय करूयात, ह्या सगळ्या व्हेलॉसिटीज आहेत. व्हेलॉसिटी 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 इथून इथं गेली म्हणजे काय झालं? तिच्यामध्ये चेंज झाला, चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी. इथं बघा मॅग्निट्यूड तसाच राहतोय, म्हणजे फक्त काय चेंज होती? डिरेक्शन चेंज होती व्हेलॉसिटीची. मग ही व्हेलॉसिटी काय झाली? चेंज झाली. यालाच काय म्हणतो रे आपण? बरोबर, ॲक्सेलरेशन. हे झालंय आपल्याला 9वीत. याला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनची दिशा काय? काढूयात, दाखवूयात इथं आपण. ॲक्सेलरेशन काय? इकडं होतं, इथून इकडं आलं, ठीक आहे. पहिल्या पॉईंटला ॲक्सेलरेशन या बाजूला आहे. सो पहिल्या पॉईंटला ॲक्सेलरेशन कसं गेलेलं आहे? इकडे गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटला ॲक्सेलरेशन खालच्या दिशेला आलं आहे, बरोबर आहे. दुसऱ्या पॉईंटला ॲक्सेलरेशन खालच्या दिशेला आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या पॉईंटला ॲक्सेलरेशन कसं गेलं आहे? इकडून या साईडला चेंज झालेलं आहे. म्हणजेच तिसऱ्या याला कसं आलं? खालच्या बाजूला आलेलं आहे. असं जर तुम्ही काढत काढत गेला तर ही ॲक्सेलरेशनची डिरेक्शन दिसते. ए ए ए काढलेलं आहे मी सगळं. ह्या ॲक्सेलरेशनची डिरेक्शन कुठं आहे? सगळीकडं. कशी आहे? इकडून गेलं, इकडून गेलं. कुठल्या साईडला आहे? टुवर्ड्स द सेंटर. ॲक्सेलरेशनची डिरेक्शन काय आपली येते आहे? सो डिरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन काय आहे आपली? टुवर्ड्स द सेंटर. आता मग पुढचा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे फोर्स म्हणजे काय असतं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन आणि फोर्स ह्या कसल्या आहेत? व्हेक्टर क्वांटिटी. झालं आहे तुम्हाला. ह्या दोन काय आहेत? व्हेक्टर क्वांटिटी. आणि हे पण झालं आहे आपल्याला की ॲक्सेलरेशनची दिशा जी असते, ॲक्सेलरेशनची डिरेक्शन जी असते तीच डिरेक्शन फोर्सची पण असते. सो डिरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन अँड फोर्स आर सेम. आपल्याला माहिती की डिरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन काय? टुवर्ड्स सेंटर. हेन्स डिरेक्शन ऑफ फोर्स काय असणार? हेन्स डिरेक्शन ऑफ फोर्स टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर. आलंय लक्षात व्यवस्थित? सो डिरेक्शन ऑफ फोर्स टुवर्ड्स सेंटर. आता हेच आपण म्हणतो टुवर्ड्स द सेंटर, लॅटिनमध्ये सेंट्रीपिटल. याचा अर्थ होतो टुवर्ड्स
सेंटर. टुवर्ड्स सेंटर. समजलंय अगदी व्यवस्थित हे टुवर्ड्स सेंटर का म्हणायचं याला. आता आपण पुन्हा जाऊयात आपल्या मूळ प्रश्नाकडे की मग चंद्राचं काय. आता आपल्याला हे माहिती आहे, न्यूटनलाही हे माहीत होतं की इथं मध्ये पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या भोवतीनं काय फिरतोय, चंद्र फिरतोय. आणि तो कसा फिरतोय, गोलाकार. जसं इथं सर्क्युलर डिरेक्शनमध्ये फिरत होता, जशा प्रकारे रिव्हॉल्व करत होता अराउंड, तसंच इथं पृथ्वीच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय. सो चंद्रावर पण असणारी फोर्स कशी असली पाहिजे, टुवर्ड्स द अर्थ. बरोबर आहे ना. सो फोर्स ऑन द मून, फोर्स ऑन द मून should be towards the earth, towards the earth. येतं लक्षात. फोर्स ऑन द मून शुड बी टुवर्ड्स द अर्थ. आणि ॲपलवरची फोर्स कशी होती, टुवर्ड्स द अर्थ. पाहिलेलं आहे आपण, ॲपलवरची फोर्स होती टुवर्ड्स द अर्थ. आपल्याला माहिती आहे ॲपल खाली पडतं, जमिनीवर पडतं. आणि आत्ताच आपण पाहिलं की मून पण असा सर्क्युलर फिरतो. आणि सर्क्युलर ऑब्जेक्टची जी फोर्स असते ती कशी असते, सेंट्रीपिटल. कशी असते, सेंट्रीपिटल. म्हणजेच काय तर टुवर्ड्स द अर्थ. मग ॲपल पडतं आणि चंद्र का पडत नाही, त्याचं कारण हे की आपण 9वीत हे पण शिकलोय, 9वी-8वीत शिकलोय की फोर्स अँड द डिरेक्शन ऑफ मोशन, डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. आठवा हे सेम असले पाहिजेत का, डिरेक्शन ऑफ फोर्स, डिरेक्शन of force and the direction of the motion of the object need not be same, need not be same. हे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. हे आपण शिकलेलो आहे, तुम्हाला मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी होतं की सपोज हा टेबल आहे, ठीक आहे, आणि या टेबलवर एखादा चेंडू ठेवला आहे किंवा एखादा चौकोनी ब्लॉक ठेवलेला आहे, ठीक आहे, हे ग्राउंड आहे. आणि समजा इथं दोरी बांधली मी आणि या दोरीनं ही खाली मी इथं बसलो आणि दोरी मी खालच्या दिशेने ओढायला सुरुवात केली. सो फोर्सची डिरेक्शन काय झाली, डाऊनवर्ड. पण या ऑब्जेक्टची मोशन कुठे असणार, हॉरिझॉन्टल मोशन असणार. सो फोर्सची डिरेक्शन डाऊनवर्ड आहे पण मोशन या साईडला आहे. म्हणजेच डिरेक्शन ऑफ फोर्स अँड द डिरेक्शन ऑफ मोशन सेम असल्याच पाहिजेत अशी काही गरज नसते. आणि हे आपण पाहिलं आत्ता इथंच की कशा प्रकारे डिरेक्शन वेगळी असू शकते मोशनची आणि फोर्सची. आणि सेंट्रीपिटल म्हणजे फोर्स टुवर्ड द सेंटर. असं म्हणणं नाही आहे की मोशन टुवर्ड द सेंटर, मोशन आपली वेगळी असू शकते. फोर्स टुवर्ड्स द सेंटर, फोर्स टुवर्ड्स द सेंटर, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आता एक 2-3 प्रश्न तरी पण राहिलेले आहेत, ठीक आहे. पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे जर सगळं कॅल्क्युलेट करायचं असेल की कशा प्रकारे ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट करते, ही फोर्सचं कॅल्क्युलेशन करायचं आहे की किती फोर्स लागणार आहे वगैरे, तर आपल्याला काय माहीत पाहिजे, हा पार्टिकल कसा फिरतोय, त्याचं मास काय आहे, त्याची मोशन कशी होते, ठीक आहे ना, तो कसा कसा फिरतोय. हे जर माहीत असेल तर आपण बाकीच्या गोष्टी काढू शकतो. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, एकतर डेटा अबाउट मोशन, डेटा अबाउट मोशन कुणाची, ऑफ प्लॅनेट्स, कारण न्यूटन प्लॅनेट्सबद्दल अभ्यास करत होता ना. सो डेटा अबाउट मोशन ऑफ प्लॅनेट्स कशा प्रकारे होतो हे ऑब्झर्वेशन पाहिजे होते. आता आणि त्याच्या आधी काय पाहिजे, कुणीतरी ऑब्झर्वेशन्स घेतले पाहिजेत, ऑब्झर्वेशन्स. सो हे 2, हे 1. पहिलं काय पाहिजेत, ऑब्झर्वेशन्स कुणीतरी घेतलेले पाहिजे होते आणि त्याच्यावरून मोशन कशी होते हे कुणीतरी सांगितलं पाहिजे. हे झालेलं होतं, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. ऑब्झर्वेशन्स कुणी घेतले होते आठवते, टायको, द ग्रेटेस्ट ऑब्झर्वर टायको. आणि हे डेटावरून ॲनालिसिस करून मॅथमॅटिकल लॉज कुणी मांडले होते, लॉज ऑफ मोशन ऑफ प्लॅनेट्स, केपलर, जोहान केपलर.
आणि या दोघांच्या खांद्यावर उभं राहून तुम्हाला माहिती आहे आईन्स्टाईनचं एक वाक्य आहे, आय कॅन सी फर्दर किंवा आय कॅन सी ॲट लॉंगर काय म्हणता येईल तुम्हाला माहिती आहे आईन्स्टाईनचं एक वाक्य आहे की आय कॅन सी फर्दर बिकॉज आय एम स्टँडिंग ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स. मी मोठ्या माणसांच्या खांद्यावर उभा आहे म्हणून मला खूप लांबचं दिसतं, मला खूप पुढचं दिसतं, मला खूप पुढचं विज्ञान समजतं, असं आईन्स्टाईन म्हणाला होता. तो न्यूटन, त्याच्यानंतर फॅरेडे यासारख्या शास्त्रज्ञांकडे, जेम्स क्लार्क मॅक्सवेल यासारख्या शास्त्रज्ञांकडे बोट दाखवत होता. न्यूटननं जर असं म्हटलं असतं तर त्याला केपलर आणि टायको ब्राहेकडं बोट दाखवायला लागलं असतं. आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये हेच पाहणार आहोत, लॉज ऑफ मोशन ऑफ प्लॅनेट्स केपलरनं कसे डिराईव्ह केले. आणि हे आपल्याला समजलं, हे लॉज समजले की मग आपण ही फोर्स कॅल्क्युलेट करणार आहे, ही ग्रॅव्हिटेशन फोर्स कशी ॲक्ट होते आणि नक्की तिची स्ट्रेंथ काय आहे, ती कशा प्रकारे एकमेकांच्या सोबत इंटरॅक्ट करते. आय थिंक या लेक्चरमधलं तुम्हाला सगळं कळलं असेल. हे डाऊट्स असतील तर संपर्क करा. थँक्यू.